शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण सोयाबीन पिकावर दुसरी फवारणी घेत असताना आपण किती दिवसानं घ्यायला पाहिजे आणि कोणती औषधं वापरायला पाहिजे. तर दुसरी फवारणी आपण कोणती औषधं वापरली गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट येईल, चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसेल. याबद्दल सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, आपलं सोयाबीन 40 ते 45 दिवसानं झालं तर सोयाबीन पिकावर दुसरी फवारणी घेण्यास योग्य राहील. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला चांगली औषधं पण वापरायची आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला फुलावर पण जास्तीत जास्त भर द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या सोयाबीनला जास्तीत जास्त फुलधारणा होईल. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला अळीवर पण योग्य रीतीने कंट्रोल करायचा आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीनला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी टाटा बारचं हे सस्त्यात मस्त औषध आहे. हे 15 लिटर पंपातनी 40 मिली औषध वापरायचं आहे. आणि मेन म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्याचं सोयाबीन जास्तीत जास्त म्हणजे वाढलेलं असते, वाढ झालेली असते, जमीन भारी असते तर वाढ असते, त्याच्यासाठी आपल्याला सिजंटा कंपनीचं कल्टर हे 15 लिटर पंपात 5 मिली वापरायचं आहे. हे जास्तीत जास्त वाढलेलं ते काही कामीचं नसते मित्रांनो. आणि ते कल्टर वापरल्यावर आपलं सोयाबीन जास्त फळदळते पण आणि वाढ पण रोखते. आणि अजून अळी कंट्रोल करा हे मुख्य रोल आहे. अळी आपल्याला जास्तीत जास्त दिवस टिकलं पाहिजे. अळीचं औषध याच्यासाठी अदामा कंपनीचं पॅराझाइट हे 15 लिटर पंपातनी 30 मिली हे योग्य राहील. हे औषध 25 ते 30 दिवस टिकणारं औषध आहे. म्हणजे तिसरी फवारणी आपल्याला 60 ते 70 दिवसानं घ्यायची आहे. म्हणून आपण चांगलं औषध वापरायचं आहे, अदामा कंपनीचं पॅराझाइट. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला बुरशीनाशकचं आपल्याला जर वातावरण जर लय खराब जर दिसलं तर आपण चांगल्या कंपनीचं पण वापरू शकतो. नाहीतर आपल्यासाठी रोको झालं, साप पण वापरू शकतो आणि बायोस्टिन पण वापरू शकतो. हे 15 लिटर पंपातनी 30 ग्राम वापरायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपण किती पण मागीचं औषध वापरलं ना आपण म्हणजे वेळेवर जर दिला नाही तर आपल्याला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. याच्यासाठी आपल्याला वेळेवर फवारा द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट मिळेल. आपल्याला हे 4 औषधं वापरतो. टाटा बार 15 लिटर टाटा बार 40 मिली, सिजंटा कंपनीचं कल्टर हे 5 मिली. हे आपलं सोयाबीन जर जास्तीत जास्त जर वाढलं असेल तर आपण वापरू शकता. कोणाची जमीन मुरमाटी असते तर सोयाबीन वाढत नाही तर त्यानं वापरू नये हे औषध. आणि अळीसाठी आपण अदामा कंपनीचं पॅराझाइट हे 30 मिली वापरणार आहे. हे कारण की 25 ते 30 दिवस चालणारं औषध आहे आणि चांगलं आहे, सस्त्यात मस्त आहे आणि चांगलं रिझल्ट देणारं आहे. आणि बुरशीनाशक रोको झालं, साप झालं आणि बायोस्टिन झालं, याच्यापैकी कोणतं बी वापरू शकता आपण 30 ग्राम. आणि आपल्याला जर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा.